जय शिवराय मित्रांनो फेब्रुवारी 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून घोषणा केलेली 16 मार्च 2024 च्या GR नुसार देशामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली देशातील गोरगरीब मध्यमवर्गीय 1 कोटी लाभार्थ्यांच्या घरावरती रूफटॉप सोलर लावण्यासाठी अनुदान देणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे PM सूर्यघर योजना। आणि मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत 800 कोटी रुपयाच्या निधीसह एक नवीन योजना आणण्यात आलेली आहे। एक नवीन कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आलेले आहे, ते म्हणजे मॉडेल सोलर विलेज, ज्याच्या अंतर्गत तुमच्या गावाला 1 कोटी रुपयाचं बक्षीस हे केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना 9 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। मार्गदर्शक सूचना आपण या ठिकाणी पाहू शकता। आदर्श सौर ग्राम अर्थात मॉडेल सोलर विलेज या योजनेच्या घटकांतर्गत सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणं, गावातील समुदायांना त्यांच्या ऊर्जेच्या ज्या काही गरजा आहेत या पूर्ण करण्यासाठी सोलरच्या माध्यमातून स्वावलंबी करणं, सक्षम करणं अशा प्रकारचे अनेक उद्दिष्ट ठेवून ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। पूर्ण देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉडेल सोलर विलेज बनवण्यावरती भर दिला जाणार आहे आणि याच्यासाठी 800 कोटी रुपयाची तरतूद ही या PM सूर्यघर योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत निवड झालेल्या मॉडेल सोलर विलेजला अर्थात आदर्श सौर ग्रामाला 1 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे। स्पर्धा प्रकारामध्ये ही योजना राबवली जाणार आहे। याच्यामध्ये ज्या गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असेल, आता याच्यामध्ये विशेष श्रेणीमधील राज्य असतील, पूर्वोत्तर राज्य असतील, याच्यामध्ये गावाची लोकसंख्या 2000 पर्यंत मर्यादित करण्यात आलेली आहे आणि इतर राज्यामध्ये आता महाराष्ट्रासाठी आपण जर पाहिलं तर 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं गाव हे या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत पात्र असणार आहे। या निवड प्रक्रियेमध्ये स्पर्धात्मक पद्धतीचा समावेश करण्यात आलेला आहे। याच्यासाठी एक जिल्हास्तरीय समिती नेमण्यात येईल। याच्यामध्ये संभाव्य गावाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर 6 महिन्यांनी स्थापित करण्यात आलेल्या या जे काही सोलर जे ऊर्जा तयार होईल, जे काही रिन्युएबल एनर्जी तयार होईल, या रिन्युएबल एनर्जीच्या क्षमतेवरती त्या गावाचं मूल्यांकन केलं जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील सर्वाधिक रिन्युएबल एनर्जी अर्थात ही काही जी अक्षय ऊर्जा आहे ही क्षमता निर्माण करणाऱ्या विजेत्या गावाला 1 कोटी रुपयाचं वित्तीय अर्थसहाय्य अनुदान स्वरूपामध्ये दिलं जाणार आहे। निवड झालेली गावं देशभरातील इतर गावांना आदर्श ठरावीत आणि त्या गावाचं सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या गावामध्ये प्रभावीपणे संक्रमण व्हावं अशा प्रकारची खात्री करूनच जे काही जिल्हास्तरीय समिती असेल या समितीच्या माध्यमातून ही निवड केली जाणार आहे आणि याच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत 1 किलोवॅट पासून 3 किलोवॅट पर्यंतच्या सोलरचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाणार आहे। 1 किलोवॅट साठी 30,000 रुपये, 2 किलोवॅट साठी 60,000 रुपये तर 3 किलोवॅट साठी जास्तीत जास्त 78,000 रुपयाची सबसिडी या योजनेच्या अंतर्गत दिली जाणार आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत आता या 800 कोटी रुपयाच्या निधीसह मॉडेल सोलर विलेज योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेले की वेळोवेळी भरपूर गावांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या खेड्यांच्या माध्यमातून या मॉडेल सोलर विलेजसाठी प्रयत्न केले जात आहेत। यापूर्वी आपण मेळघाटातील मॉडेल सोलर विलेज पाहिले, पाटण तालुक्यामध्ये सुद्धा एक अशाच प्रकारचं मॉडेल सोलर विलेज पुढे येत आहे आणि अशा प्रकारच्या आता या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉडेल सोलर विलेज केले जातील, डेव्हलप केले जातील आणि या मॉडेल सोलर विलेजला 1 कोटी रुपयाचं वित्तीय अनुदान, वित्तीय अर्थसहाय्य हे केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे। मित्रांनो या मार्गदर्शक सूचना आपण केंद्र शासनाच्या MNREच्या पोर्टलवरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। आपलं जर गाव या अटी शर्तीच्या अधीन असेल तर आपलं गाव सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतं आणि आपल्या गावाला मॉडेल सोलर विलेज बनवून केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जाणार हे 1 कोटीचं बक्षीस मिळू शकतं। तर मित्रांनो अशा प्रकारे मॉडेल सोलर विलेज योजनेच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।